नमस्कार, जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज दिवाळी निमित्ताने खास तुमच्यासाठी एक वेगळा फराळ घेऊन आलो आहे, ते म्हणजे कवी, बालकवी, साहित्यिक वीरा राठोड। पूर्ण देशाला ते वीरा राठोड म्हणून परिचित आहेत, मात्र त्यांच्या नावाची काय गंमत आहे हे आपण त्यांच्याकडनं त्यांच्या नावासह इतरही अनेक गोष्टीवर चर्चा करणार आहोत। सर, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। नमस्कार। सर, तुमच्या पहिल्याच कवी संग्रहाला जो आहे तो साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे। नेमका तुमच्या लिहिण्याची सुरुवात कशी झाली? मी ज्या एका उपेक्षित घटकातून माझा एकूण जीवन प्रवास सुरू झाला, त्या टप्प्यावर मात्र खरोखरच माझ्यासाठी ती खूप मोठी उपलब्धी राहिलेली आहे की ज्या पुरस्कारामुळे एका तांड्यावर वावरणारा, तांड्यावर जन्मलेला एक उपेक्षित समूहातला एक मुलगा जो त्या पुरस्कारामुळे आज जगासमोर त्याचं नाव ठळक होऊ शकलं। म्हणजे किंबहुना सुरुवातीला जसं म्हणाले की माझं नाव हे वेगळं आहे, म्हणजे माझं लेखनासाठीचं नाव जे आहे तेच आज सगळीकडे प्रचलित झालेलं आहे। माझं खरं नाव तसं गळून पडलेलं आहे, याचा मला एक फार आनंद वाटतो आणि एक स्वतःला एक वेगळी ओळख या पुरस्काराने आणि या पहिल्या साहित्यकृतीने मला मिळालेली आहे। त्याचं एक समाधान लेखक कवी म्हणून मला आहेच। सर, 2015ला जेव्हा तुम्हाला पहिला साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर झाला, सैन साई यस या तुमच्या कविता संग्रहाला, त्यावेळेस तुम्हाला अपेक्षित होतं का की तुम्ही सुरुवातीलाच लिहायला सुरुवात केलेली आहे आणि पहिलाच कविता संग्रह जो की नुकताच प्रकाशित झाल्यानंतर त्याला राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळाला, तो अनुभव सुखद होता की धक्कादायक होता? नाही, खरं तर तो एक जो काही अनुभव होता तो खरं तर धक्कादायकच होता। परंतु जगातला कुठलाही लिहिणारा लेखक हा कुठल्या पुरस्कारासाठी लिहित नसतो। त्याच्या लिहिण्याच्या पाठीमागे अनेक गोष्टी असतात, त्याला त्या व्यक्त कराव्या वाटतात, त्या इतरांना सांगाव्याशा वाटतात, त्याची वेगवेगळी प्रयोजनं असतात लेखनाची। तशी वेगवेगळी प्रयोजनं माझ्या लेखना पाठीमागे सुद्धा राहिलेली आहेत। पण या पुरस्काराने म्हणजे मला एक पुढच्या प्रवासासाठी खूप मोठं बळ मिळालं आणि ते माझ्यासाठी मात्र ते खरोखरच म्हणजे एक आश्चर्याचा किंवा एक सुखद असा धक्का होता। सर, तुमचा जो पहिला कविता संग्रह आहे सैन साई वेस हा कविता संग्रह, त्यानंतर अनेक की तुम्ही लिहिलेल्या आहेत, यापैकी तुम्हाला वैयक्तिक जी प्रकाशित झालेल्या कविता आहेत ती एखादी आवडलेली कविता कुठली? वाचा नावाची एक माझी कविता मला फार आवडते व्यक्तिशः। ती का आवडते तर त्याच्यात मी सांगितलेलं आहे की वाचा जर लाभली नसती तर कसा मी जगलो असतो, सल मनातच अडली असती, तडफडून मेलो असतो। अशाच जळल्या खपल्या पिढ्या बापजाद्यांच्या, पोटास 2 कुटक्यांच्या केल्या असत्या राखोळ्या। हे दुःख युगायुगांचे घेऊन चालती तांडे, राबणे आनिक मरणे हे नितभोगाचे पाडे। लेखणीने दिला नवजन्म, फोडीला टाहो शब्दांनी, अन वधू लागली वाचा करुणेची अर्थ कहाणी, अन वधू लागली वाचा करुणेची अर्थ कहाणी। आता आपलं बोलता बोलता तुमच्या नावाचा ओझरता उल्लेख आला होता। वीरा राठोड आज सर्व राज्याला, देशाला परिचित नाव आहे। म्हणजे विनोद रामचंद्र राठोड ते वीरा राठोड, नेमका हा काय किस्सा आहे? खरं तर त्याची एक रंजक अशी कहाणी आहे। मी ज्या संस्कृतीमधून वाढलोय, ज्या लमाण बंजारा संस्कृतीमध्ये मी संस्कारित झालो, वाढलो, त्या संस्कृतीमध्ये वीरा हा शब्द प्रत्येक स्त्रीच्या ओठी म्हणजे कायम राहिलेला आहे। अजूनही ते जणू काही ते ओठावर गोंदलेलं शब्द आहे किंवा ते एक नाव आहे। म्हणजे आजही जेव्हा बंजारा समुदायातील कुठली स्त्री जर गाणं म्हणत असेल तर ते गाणं म्हणत असताना ती पहिल्यांदा वीरा हा शब्द उच्चारते आणि मग गाण्याला सुरुवात करते। तर बंजारा संस्कृतीमध्ये वीराचा अर्थ असा होतो की वीरा म्हणजे भाऊ, आणि त्या भावाची आठवण करून मग त्या गाणे म्हणायला सुरुवात करतात। म्हणजे
इतका तो त्या संस्कृतीमध्ये म्हणजे जीव की प्राण असलेला शब्द. आणि मग मी ते सातत्याने ते गाणे ऐकत आलेलो आहे आणि त्या सगळ्या गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत. आणि योगायोगाने माझ्या नावाची जी काही आद्याक्षरे आहेत विनोद रामराव राठोड, तर वीरा, बऱ्याच वेळेस असं वाटतं की या वीराचा शॉर्ट फॉर्म करून त्यांनी वीरा असं घेतलं की नाही, परंतु तो एक स्वतंत्र शब्द आहे ज्याचा अर्थ भाऊ असा होतो. आणि मला वाटतं की जेव्हा एखादी स्त्री तांड्यातील वीरा रे सोनो पितळ तारो देस रे, किंवा ते वीरा शब्द उच्चारल्याशिवाय ती गाणं म्हणत नाही, म्हणजे एवढा तो त्यांच्या जिभेवर, त्यांच्या ओठावर रुळलेला शब्द आहे. तर मला तो खूप आवडला. आणि मग आपण जी कविता लिहितोय ती प्रत्येकाच्या ओठावरती जिवंत राहिली पाहिजे, ही एक कवीची कल्पना असते. ती कल्पना करून मला ते शीर्षक म्हणून लेखनासाठी ते वीरा नाव घ्यावंसं वाटलं आणि ते वीरा नाव हे घेऊनच मी ते कविता लिहायला सुरुवात केली. खूप कमी लोक जे बाल कवीकडे ओळतात, परंतु तुम्ही लहान मुलांसाठी देखील कविता केलेल्या आहेत. नेमकं इकडं म्हणजे मुलांसाठी कविता करण्याचं असं का वाटलं आणि ते करताना सहज सोपं झालं का? नाही, खरं तर ते इतकी सहज सोपी गोष्ट नाहीये. म्हणजे लेखन करणं हे अतिशय अवघड काम आहे. म्हणजे आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी एखादं विशिष्ट काम करतो ते आपलं व्यवसायाचं काम असतं किंवा ते आपण त्याचं एक ट्रेनिंग घेतलेलं असतं. परंतु मला वाटतं की लेखन करणं ही तितकी सोपी गोष्ट नाहीये. ती एक चिंतनाची प्रक्रिया आहे. त्याच्यासाठी तुम्हाला खूप रियाज करावा लागतो. म्हणजे त्याच्याही पलीकडे जाऊन मी सांगेल की तुम्हाला खूप काही जर आयुष्यात चांगलं लिहायचं असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी तुमचं आयुष्य देण्याची तयारी ठेवावी लागते. जर तुम्ही त्याच्यामध्ये ती तयारी ठेवली तर तुमच्या हाती, म्हणजे केशवसुतांनी सांगितलेलंच आहे, कविता ही विजेसारखी असते. तिला पकडू पाहणारे 99 लोक जळून खाक होतात, एखादाच उजळून निघतो. म्हणजे ग्रेसांच्या शब्दात सांगायचं झाल्यास अंधार उजळण्यासाठी जळतात जीवाने सगळे, जो वीज खुपसतो पोटी तो एकच जलधर उजळे. मला वाटतं ही जळण्या उजळण्याची एक प्रक्रिया आहे. म्हणजे तुम्हाला जर काही चांगलं लिहायचं असेल, तुम्हाला काही जर समजा उत्कृष्ट तुमच्या हातून लिहून व्हावंसं वाटत असेल तर त्यासाठी तुम्हाला साधना करावी लागेल, त्यासाठी तुम्हाला चिंतन करावं लागेल. म्हणून कुठल्याही लेखनाकडे, मग बालसाहित्य असेल, थोडं बालसाहित्य किंवा मुलांसाठी कविता लिहिणं थोडं अवघड असतं, कारण की त्यांची भाषा, बोली भाषा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप जपाव्या लागतात. नाही, खरं तर मला प्रौढांसाठी लेखन मी सुरुवातीपासून करत आलेलो आहे. तिकडून बालसाहित्याकडे वळताना मला खूप कष्ट घ्यावे लागले म्हणण्यापेक्षा मला इतक्या सहजासहजी बालसाहित्य लिहिता आलं नाही. कारण तुम्हाला लहान मुलांसाठी जेव्हा लिहायचं असतं त्यावेळेस लहान मूल व्हावं लागतं. लहान मूल होऊन त्यांच्यासारखा विचार करावा लागतो, त्यांच्या भावविश्वात तुम्हाला जावं लागतं, त्यांच्या भावभावना समजून घ्याव्या लागतात आणि त्या पातळीवर जाऊन विचार करून ते अभिव्यक्त व्हावं लागतं. राज्यामधलं एक आजच्या घडीला जी संस्कृती धरून चालणारा समाज आहे तो म्हणजे बंजारा समाज. आणि अशामध्ये दिवाळी अगदी तोंडावर आली, दिवाळीच्या आता कार्यकाळ सुरू झालेला आहे. बंजारा समाजाची एक दिवाळी वेगळी असते, म्हणजे राज्याच्या दृष्टीने संस्कृती असते आणि ती संस्कृती, ती परंपरा बंजारा समाज आज देखील जपते. तर बंजारा समाजाची दिवाळी आणि पाडवा एक वेगळा असतो, तो कसा असतो? आता बंजारा समाजाची संस्कृतीतली दिवाळी जर आपण बघितली तर ती एक खूप मोठा एक संदेश देणारी आहे. म्हणजे काळी अमावस्या ज्याला म्हणतो आपण, त्या अमावस्येच्या रात्री त्या तांड्यातील सगळ्या मुली हातामध्ये, जी लोक रानोवनी राहतात, गावकुसाच्या बाहेर राहतात, जंगलामध्ये राहतात, ते अंधारावर मात करण्यासाठी गाणे म्हणतात. आणि त्या मुली हातामध्ये रात्रीला दिवा घेऊन प्रत्येक घरासमोर त्या जाऊन ते दिवा लावतात आणि गाणे म्हणतात की रात अंधेरी ये दिवलो बाळली जो. म्हणजे त्याच्यातून एक संदेश आहे समाजासाठीचा, म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश आहे. म्हणजे त्या प्रथेला मेरा असं म्हटलं जातं. आता मेरा म्हणजे मेर म्हणजे प्रेम असा त्या शब्दाचा अर्थ आहे. म्हणजे ते एकमेकांना प्रेम वाटण्याचा, प्रेमामध्ये एकमेकांना सहभागी करून घेण्याचा, म्हणजे एकमेकांवर जीव लावण्याचा तो सण आहे. म्हणजे खूप सारे अनेक त्याला कंगोरे आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, दुसऱ्या दिवशी
म्हणजे अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी गाई गुरांची, बैलांची, आपल्या जनावरांची, त्यांच्या त्या गोठ्याची पूजा होते. आता ती म्हणजे तो खरं तर तो पाडवा असतो, अभिजन संस्कृतीच्या दृष्टीने तो पाडवा असतो. परंतु मला वाटतं जो बहुजनांचा जो बळी होता, त्या बळीच्या प्रती, बळीराजाच्या प्रती ती कृतज्ञता असते. ती एका वेगळ्या पद्धतीने, म्हणजे केवळ हे बंजारा समुदायामध्येच नाही तर अनेक आदिम ज्या काही संस्कृत्या आहेत, ज्या आदिवासी संस्कृत्या आहेत, मग भिल्लांमध्ये असे, भिल्लांमधली जर तुम्ही दिवाळी बघितली तर त्याला गांडी दिवाळी म्हणतात. आपण आता शेवटच्या टप्प्याकडे होतो. तुम्ही कवी आहेत, बालकवी आहेत. एक कवी म्हणून दिवाळी निमित्ताने आमच्या प्रेक्षकांसाठी काय सादर कराल? कवी म्हटल्यानंतर नक्कीच एक कविता या निमित्ताने मी या जय महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांसाठी या ठिकाणी म्हणेन. गंगा जमुनेचा निर्मळ संगम ही एक छोटीशी कविता या ठिकाणी मी आपल्यासमोर ठेवतोय. अजूनही सुखदुःखाचे सारेच उत्सव येतात हातात हात घालून. अजूनही सुखदुःखाचे सारेच उत्सव येतात हातात हात घालून. गळ्याला गळे येऊन मिळतात ईद नाताळाला. नि शिरखुर्म्याची मिठास पाजरत जाते गल्ली मोहल्ल्यात गावभर. सलमा भाभीकडून लक्ष्मी काकीच्या देव्हाऱ्यापर्यंत. अजूनही सुखदुःखाचे सारेच उत्सव येतात हातात हात घालून. गळ्याला गळे येऊन मिळतात ईद नाताळाला. नि शिरखुर्म्याची मिठास पाजरत जाते गल्ली मोहल्ल्यात गावभर. सलमा भाभीकडून लक्ष्मी काकीच्या देव्हाऱ्यापर्यंत. आणि पार्वती म्हणते रहीम भाईला, भाऊ बीजेला जरा लवकरच ये. दिवाळीची मिठाई वाट पाहते, दिवाळीची मिठाई वाट पाहते. मला वाटतं हेच आज आपण जपलं पाहिजे, हेच आपण जोपासलं पाहिजे. उद्याचा समाज नक्कीच आपल्याला जो काही निर्माण करायचा तो याच गंगा जमुनी तहजीबीमधून निर्माण होणार आहे. एवढंच या निमित्ताने दिवाळीला एक संदेश या शब्दांमधून देतो आणि पुनश्च एकदा आपण सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. अतिशय महत्त्वाचा सर तुम्ही शेवट करताना अतिशय गंगा जमुना तहजीब ही जी तुमची कविता सादर करून केला आहे, अतिशय महत्त्वाचा संदेश तुम्ही शेवटी दिला आहे. हे होते वीरा राठोड. त्यांनी त्यांच्या नावाचा किस्सा आपल्यासोबत सांगितला की विनोद रामचंद्र राठोड नाही तर एक वीरा हे संस्कृतीतून घेतलेला शब्द आहे भाऊ या नात्याने. सर तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद.